शेतकरी मित्रांनो आज नाहोरा तालुका शिरूर येथे बापूसाहेब रणसिंग यांच्या शेतामध्ये 6 फूट जोडवळ सरी 12 फुटी पटाण 6 फुटा रोप ह्या नाना ऊस तंत्रज्ञानाच्या खाली रोप लागवड चालू आहे। आज बघत असाल महाराष्ट्र कर्नाटकमध्ये आपण छत्तीसगडमध्ये आपण ज्या लोकांना ऊस लावून दिला आहे, कमी पाण्यात चांगला प्रयोग झाला, चांगलं शेतकऱ्याचं सगळ्या ऊस आहेत, 25 आबाद देते, चांगलं लक्ष देते ती अशा शेतकऱ्याचा ऊस चांगला आहे। ज्याने दुर्लक्ष केलंय त्या शेतकऱ्याचं गवत त्या ऊसाच्या वर गेलंय। भावांनो, असं करून शेती होत नसती। आज एवढं चांगलं टेक्निक, एवढ्या कमी पाण्यात, एवढ्या कमी खर्चात आज रान नांगरावं लागणार, फणाची गरज नाही, सरी सोडायची गरज नाही। आपण प्लेन रानावर 6 फूट जोरवर 12 फुटे पटा अशा पद्धतीने रोप लावत असतो। ह्या रोप लावण्याचा आडसाली लागणारा इतका मोठा फायदा आहे की किती जरी पाऊस झाला तरी असं बोडाचं पाणी हे सगळं थळाळून जात असतं। आता किती जरी पाऊस झाला तर हे पाणी थळाळून जातं आणि ज्यावेळेस तुम्ही सरी काढून लावत असता, सरी काढल्यानंतर सगळी तापलेली कसलेली मालतेली माती त्या पंख्याने बगलाला जात असते, खाली निवारणक रान असतं आणि त्या निर्जीव मातीत त्याची मुळी जात असते। त्यात तुम्ही ऊस लावल्यानंतर कालांतराने ज्यावेळेस पाऊस होतो तर सगळं पाणी गोळा होऊन त्या ऊसाच्या मुळीला येतं आणि मग पाण्याचा लोड झाला पुढं पावसाळ्या दिवसात की त्याची मुळी काम करत नसते भावांनो। म्हणून नाना काय सांगत असतो की बाबा 6 फूट जोडवर 12 फुटी पटा 6 फुटा रोप असं प्लेन रानावर लावा। त्याला परत मधल्या 6 फुटाच्या ट्रॅक्टर पट्यातनं 3 चाकी ट्रॅक्टरने माती लावायची, बाहेरनं 1.5 फूट अंतर सोडून माती उचलून टाकायची एक पातं काढून। अशी केल्यानंतर एकदा ऊसाच्या बुडाला 2-4 वेळा थोडी माती लावली की मोठा बेड तयार होतो आणि मग एकदा ऊसाच्या बुडाला बेड तयार झाला, किती जरी पाऊस आला, किती जरी पाणी आलं, सगळं पाणी ह्या चाऱ्या वाटा निघून जातं। जर 10 दिवसाला तुम्ही काय करत असता, पहिला डोस देता 2 महिन्यांनी, पक्की करता 4 महिन्यांनी आणि एकदा पक्की केली तिथनं पुढे वर्ष ऊस रानात ठेवता भावांनो। त्याला तुम्ही एक चिमटभर खाऊ घालत नाही, असं करून चालत नसतं। तसं आपल्याला भूक लागली की खावं लागतं, तलब झाली की चहा प्यावा लागतो, तर त्याची एनर्जी टिकत असते। म्हणून ह्याला जर एनर्जी टिकवायची असली तर नाना सांगतो तशा पद्धतीनं जर 10 दिवसाला कोयतं पड्यापर्यंत खाऊ टाका, थोडं त्याच्या गरजेनुसार जर खाऊ घालत गेला तर तुम्ही 10 वर्ष 20 वर्ष जितक्या वर्ष त्याला केळीसारखं थोडं खत घालत राहाल तर तुम्हाला कितीतरी वर्ष भावानं खोडवा मोडायची गरज नाही, ऊस मोडायची गरज नाही। तुम्ही पहिला डोस 2 महिन्यांनी, पक्की 4 महिन्यांनी, तिथनं पुढे 10 महिने बिन हानाचा ऊस ठेवलेला असतो, नुसत्या नासक्या पाण्या ऊस ठेवलेला असतो। म्हणूनसाठी तो ऊस पिवळा पडून मरायला लागलेला असतो, म्हणून त्याचा खोडवा फुटत नसतो भावांनो। म्हणून शेतकरी मित्रांना आव्हान करेल की बाबा हो, अशा पद्धतीने शेती करा, पाणी बुडाला द्या, पाणी थोडं 10-10 मिनिटं जर पाणी चाललं, सोडलेलं मटेरियल बुडाला राहतं, पाणी बुडाला राहतं आणि त्याच्या गरजेनुसार त्याच्या भूकेनुसारच त्याला पाणी देत चला। तर बापू सांगताल माझा ऊस बघा, बापू कसं वाटते सांगा। आपल्या ज्या पारंपरिक पद्धतीने जे आपण ऊस लावतो त्याचं आपल्याला काय आउटपुट मिळतं हे आता आपण बघितलेलंच आहे। म्हणून काहीतरी बदल करावा, ते नाना ऊस तंत्रज्ञान त्याचे व्हिडिओ बघून मी हा प्रयोग केलेला आहे आणि मी 10 एकराला ही ऊस लागवड करीत आहे। आजपासून ऊस म्हणजे चालू केले आम्ही लागवड। जय बाळूमामा, जय श्रीराम।